जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा कागलमध्ये तीव्र निषेध करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कागलमधील बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निषेध सभा घेण्यात आली. या सभेत पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली. शिवसेनेच्या वतीनं तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी भैया माने, नवीद मुश्रीफ, संजय ठाणेकर, संजय चितारी, प्रकाश नाळे, राजेंद्र साळुंखे, इरफान मुजावर, असलम मुजावर, गणेश कांबळे आदी उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात निषेध सभा घेण्यात आली. पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यावं अशी मागणी केली. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आलं. याप्रसंगी तालुकाप्रमुख जयसिंग टिकले, अजित मोडेकर, म्हाळू करिकट्टी, वैभव आडके, समीर देसाई, संदीप कांबळे, नितीश डावरे आदी उपस्थित होते. इचलकरंजीतील मुस्लिम समाजानंही या हल्ल्याचा निषेध केलाय. प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांना देऊन दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी कैश बागवान, अहमद मुजावर, जाफर मुजावर, अबू पाणारी, राजू बोरगावे, समीर शेख, सादिक जमादार, युसुफ तासगावे, जाहीर सौदागर, मौलाना जावेद, हाफिज मुसा आदी उपस्थित होते. इचलकरंजीत महाविकास आघाडीच्या वतीनं या हल्ल्याच्या निषेधार्थ महात्मा गांधी पुतळा चौक इथं जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना निषेधार्थ इचलकरंजी न्यायालयाच्या आवारात जिल्हा व सत्र न्यायाधीश मंदार नेर्लेकर यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी आणि दी इचलकरंजी बार असोसिएशनच्या सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी संभाजी हांडे, विनायक विभूते, रघुनाथ नलवडे, अमोल देशपांडे, नारायण सांगले, पांडुरंग पवार आदी उपस्थित होते. गगनबावडा तालुक्यातील साळवण निवडे इथं पहलगाम इथल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला.